कल्याणमधील अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने विशाल गवळीच्या पोलीस कोठडीत 2 दिवसाची वाढ केली आहे। येत्या 4 तारखेला विशाल गवळीला परत एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीचाही एन्काउंटर होण्याची शक्यता व्यक्त करत आरोपीच्या नातेवाईकांना त्याच्या संपर्कात राहण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केलं होतं। मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावलाय। आरोपी यांच्या वकिलांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तपास बाकी नाही आहे, त्यामुळे दोन्ही आरोपींना MCR करण्यात यावा या प्रकारची मागणी कोर्टाकडे केलेली, परंतु मेहरबान न्यायालयाने ते फेटाळून लावलेली आहे। त्याचबरोबर आरोपीचे जे वकील होते त्यांनी बदलापूर प्रकरणासारखा या आरोपीचा देखील एन्काउंटर करण्याची भीती दर्शवली। त्याच पद्धतीने त्यांनी कोर्टाला ॲप्लिकेशन सुद्धा दिलेला, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या आरोपीची एन्काउंटर करण्यात आली त्याच पद्धतीने या विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचाही एन्काउंटर करण्यात येईल, म्हणून त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या संपर्कात राहू द्या। परंतु आमची त्या ठिकाणी न्यायालयासमोर मागणी अशी होती की मेहरबान कोर्टाने याच्यावरती नकार द्यावा, याला रिजेक्ट करावा, कारण की त्या पद्धतीचा कायद्यामध्ये कुठलाही प्रोव्हिजन नाही आहे। दरम्यान कोर्टाच्या बाहेर कल्याणमधील सामान्य नागरिकांनी आरोपी विशाल गवळीला फाशी द्यावी या मागणीसाठी विरोध प्रदर्शन केलं। यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणा देत आरोपीचा एन्काउंटर करण्याची देखील मागणी केली आहे। फांसी दो, फांसी दो, फांसी दो, कातिल जिंदा है, तेरा कातिल जिंदा है, तेरा कातिल जिंदा है, फांसी दो, फांसी दो, फांसी दो, फांसी दो, तेरा कातिल जिंदा है, तेरा कातिल जिंदा है। मी तिथे स्थानिक असून आम्ही तिथे राहायला आहे। ज्या नगरामध्ये जे हे झालेले प्रकरण, तर त्याच्यामध्ये सगळं आमचं नगर पूर्ण भयभीत झालेलं आहे। अक्षरशः सकाळी 6 वाजता सगळे आई सगळे फोन सोडवायला जात आहे। तर आमच्या चक्की नाक्याच्या इथे जसं कल्याण पश्चिमेला 3 पोलीस स्टेशन आहेत, तर आमच्या इथे पण चक्की नाक्याला पोलीस स्टेशन असे असले पाहिजे। आणि आमच्या नगरामध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते सगळं, आणि त्याला फाशी दिली पाहिजे। जसं बदलापूरच्या प्रकरणामध्ये शिंदे साहेब होते त्यावेळेला फाशी दिली होती, आता फडणवीस साहेब आहेत, त्यांनी त्याचं एन्काउंटर करावं, ज्याच्यामुळे आम्ही जिथे स्थानिक मी तिथे असल्यामुळे आम्ही खूप घाबरतोय। हमारी ये मांग है कि विशाल गवळी जैसे हत्यारे को तुरंत फांसी की सज़ा सुनाई जाए। फास्ट ट्रैक में उस मामले को लेके तुरंत 1 महीने में 2 महीने में तुरंत इसको ख़त्म किया जाए, और उसके साथ जो भी इस अपराध में शामिल है उनके ऊपर भी सख्त कार्रवाई करके उसे भी कठोर से कठोर सज़ा दी जाए। अगर सरकार चाहती है, जैसे बदलापुर के मैटर में जहाँ पे शिंदे का इनकाउंटर हुआ, लोगों में ऐसी तीव्र भावना है कि सरकार जागे और ऐसे बलात्कारी हत्यारे के भी इनकाउंटर हो, ऐसी लोगों की डिमांड है।